गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुफान अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहे। आपण आज सकाळपासून पाहतोय खडकी आणि वाळकी भागामध्ये, तसेच अकोळनेर जे गाव आहे अहिल्यानगर तालुक्यामधलं, येथे काल ढगफुटी सदृश्य असं पाऊस झालेला आहे। या सगळ्या पावसाने या 3 गावं जे आहेत इथे मोठ्या प्रमाणावर जे आहे ते नुकसान झालेलं पाहायला मिळतं। सकाळपासून आपण पाहतो की या खडकी गावामध्ये कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। अनेक कुटुंबांमध्ये आहे, घरांमध्ये आहे। हे जे नदी आहे, आता जी नदी तुम्हाला दुथडी भरून वाहताना दिसत आहे, हीच नदी कधी काळी पूर्णपणे कोरडी होती। म्हणजे किमान 80-90 वर्ष झाले असेल, म्हणजे 1 दशकाहून अधिक काळ झाला असेल की ही नदीला कधीही एवढं पाणी आलेलं नव्हतं। परंतु काल झालेल्या पावसामुळे अचानक ही नदी पूर्ण उफाण भरलं आणि ह्या नदीतलं पाणी जे आहे ते तटातून या शेतामध्ये पोहोचलं। आता आपण जे पाहत आहोत हे आता शेत आहे। या शेतामध्ये जी माती होती, काळी माती, ती पूर्णपणे पाण्यासंग वाहून गेलेली आहे। आता इथं फक्त दगड गोटे राहिलेला आहे। आपण पाहतो कशा पद्धतीने हे जे संत्र्याचं पीक या सगळ्या शेतामध्ये लावलेलं होतं, ह्या सगळा संत्र्याचा बाग जे आहे हा सगळा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे। खूप मोठं जे नुकसान आहे ते या शेतकरी कुटुंबाचं झालेलं आहे। शेती पूर्णपणे माती जी आहे ती वाहून गेलेली आहे, फक्त खाली दगड डोंडे आणि गोटे राहिलेले आहे। इकडे पाहू शकतो आपण जे जनावरांसाठी गोठा केलेला होता, तो गोठा नुकताच केलेला होता। का नेमकं 2 दिवसापूर्वी जनावरांसाठी जे धान्य असतं जनावरांचं खाण्याचं, ते खाद्य इथे आणून ठेवलेलं होतं, त्याची साधी दुरी सुद्धा उघडलेली नव्हती, असं या शेतकरी कुटुंबाचं म्हणणं होतं की आज ते सगळं धान्य जे आहे ते आता काही कामाचं राहिलेलं नाहीये। आपण इथले जे शेतकरी कुटुंब आहे, ज्यांचं हे शेत आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय घडलं इथं आणि तुम्ही जे एक्सपिरियन्स केला काल, तुमच्या घरातले अनेक जण या सगळ्या पुराच्या प्रवाहात अडकलेले होते, काय नेमकी परिस्थिती होती? अशी परिस्थिती झाली, अचानक पाणी आल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही। आमचे माणसं वाहू लागले, गुरं वाहू लागले, गुरांचा चारा वाहून गेला, खुराक भरलेला होता, त्याचा सील पण नव्हतं पुढं, ते सकट व्हायलं। काही आमचे जनावर वाहून गेले, काही मेले पाण्यात गुतून अडकून, वारा वाहू लागला। या परिस्थितीत जेवढं नुकसान झालं ती काय तुम्ही हान भरून देत नाही, पण पुढचं आमचं काहीतरी तुम्ही भवितव्यात कल्याण करा। आता पालकमंत्री आले होते अहिल्यानगर जिल्ह्याचे, त्यांनी देखील तुमची भेट घेतलेली आहे। काय आश्वासित केलेलं आहे पालकमंत्र्यांनी? पालकमंत्र्यांची भेट दिली त्यांनी आणि त्यांनी ना लवकरात आमची मागणी करावा आणि ही नुकसान भरपाई आमची त्यांनी भरून द्यावा, ही त्यांच्याकडे विनंती आमची। किती शेत होतं हे तुमचं एकंदरीत जे आता बाधित झालेलं आहे पुराच्या पाण्यात? 4 एकर होतं आमचं शेत। 4 एकर मध्ये कोणतं कोणतं पीक लावलेलं होतं? संत्र्याचं पीक होतं, कांदा होता, ऊस आहे, काही गिन्नी गवत हे वाहिलं आता आमचं। हे सगळं नुकसान, पिकाचं पूर्ण नुकसान झालं? हा, पिकाचं नुकसान झालं, गाया गुरं वाहून गेले, खुराक वाहून गेला, गुरांचा चारा वाहून गेला, आमचे धान्य वाहून गेलं, धान्यांनी पाणी शिरलं, सगळे आथऱ्या पांघरायचे कपड्यात पाणी, सगळं घर पूर्ण पाण्याने भिजलं होतं। त्यामुळे अचानक आल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही। आपल्याकडे आजी होते, आजी आहेत। आजी, किती वर्षापासून आता या नदीला कधी पूर पाहिला होता का? कधीच पाहिला नव्हता नदीला पूर, कधीच पाहिला नव्हता। खूप माणसाची तारांबळ झाली, खूप तारांबळ झाली। कोणी पोरला धरलं, कोणी कशाला धरलं। लहानाले मुलं होते, लहानाले मुलं टारणीमध्ये उभा राहिले, मुलीच्या गळ्यात होतं, ते तुटून गेलं, पकडायला गेले तर मग काय करायचं? फक्त भरपाई द्या आम्हाला, फक्त भरपाई द्या। आता एक सरकार म्हणून आता पालकमंत्री आले होते, पालकमंत्री साहेब आले होते तुमच्याकडे, काय नेमकं पालकमंत्र्यांकडे व्यथा मांडली का तुम्ही तुमची? नुकसान भरपाई झालेली मांडली ना। नक्कीच आजी होत्या, त्यांनी सांगितलं की त्यांच्या सगळ्या कार्यकाळात कधीच त्यांनी या नदीला पूर पाहिलेला नव्हता। आता हे सगळं खडकी ग्रामस्थ जे आहेत ते आता पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणा किंवा कुटुंबाचं जे झालेली हानी आहे, कुटुंबामध्ये घरामध्ये अक्षरशः चिखलाचा खच साचलेला आहे, या सगळ्यांचा त्यांनी लवकरात लवकर शासनाने त्यांना मदत द्यावी ही मागणी करत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।